महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सिंदखेड व सतीगुडा रस्त्याची दयनीय अवस्था, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष। माहूर तालुक्यातील सतीगुडा येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदन दिली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता इतका खराब झाला आहे की पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडून वाहन चालक व पादचारी यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। संतप्त ग्रामस्थ म्हणतात, इंग्रजांच्या काळातही या रस्त्यावर डांबराचा एक थर पडला नसेल अशी अवस्था आजही कायम आहे। प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। सतीगुडा परिसरातील नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। मी उपसरपंच असून एवढी समस्या आहे, मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही लोकाला, आणि काही जे नागरिक लोक आहे एवढी परेशान आहे। आमदार साहेबाला सांगून मी थकलो, आणि आमच्या सरकार असून पण आम्हाला एवढी दुर्दशा आहे की एवढी परेशान होत आहे की या भागामध्ये या लोकांचे रस्ते, गाड्या घोड्या काही असं तर लई त्रास होते लोकाला। हे आम्ही मागणी करत आहोत, आमदार साहेब थोडं लक्ष द्या आमच्याकडे आम्ही वारंवार सांगून किती ठेकेदाराला सांगितले, काय लक्षात घेत नाही ते। साहेब तुम्ही लक्ष टाकून थोडा आमच्या गावाचा रस्ता थोडा बनवून द्या, हे मेहरबान साहेब। आमदार साहेब तुमचा विनंती करतो, आणि माझे दोन शब्द बोलून जय महाराष्ट्र, जय भाम। राहणार सतीगुडा, तालुका माहूर। राहणार सतीगुडा, तालुका माहूर। हा रोड पूर्वीपासून कधी 1947 पासून हा डांबरीकरण तर झालेला नाही। थोडा आता पॅचिंग करण्यासाठी हे दगड टाकायले, शाळेची बस बंद झाली आणि आरोग्याची सोयी सुविधाच्या आता एक ऑटो रिक्षा आला होता, त्याच्यात लहान मुलं, लहान बाळ होता आणि तो डिलिव्हरची बाई होती आणि बेमार होता। त्या ऑटोला सगळ्या लोकांनी आम्ही ढकलून काढलं। प्रशासनाने याच्याकडे दखल घ्यावी। मोठे मोठे दगड आताच्या गुत्तेदाराने दगड टाकायले, तर अजून रस्ता जास्त खराब झाला। रोलर वगैरे आणतो म्हणले, त्या दिवशी त्यांना पिंटू पाटील वगैरे आलते इथे, तर रोलर वगैरे आणतो म्हणे, रोलरचा काही पता नाही आहे। तर आम्हाला प्रशासनाने याच्याकडे दखल घेऊन आम्हाला या रोडाची डागडुगी जी आहे ते व्यवस्थित करून द्यावी, हीच आमची आग्रहाची गावकऱ्यांकडून विनंती आहे। आणि नंतर डांबरीकरणचा आता तर प्रोसेस होणार नाही, पावसाळ्याचे दिवस आले। पहिल्याच पावसाळ्यात रोड खराब झालेला आहे, अजून बरसात बाकी आहे। येणं जाणं करण्यासाठी शाळेचे मुलं, खत बियाणे हे नेण्या आणण्यासाठी अवघड चाललेलं आहे। शेतकऱ्यांना सुद्धा मोटरसायकल वाले पडून हात पाय तुटायले, दळणवळण करण्यासाठी घातक झालेला आहे हा रोड। आणि आम्हाला प्रशासनाकडे हे मागणी वारंवार किती वेळ करू, आम्हाला हे चांगला रस्ता करून मिळावं, डांबरीकरण असं सुसज्ज डांबरीकरण करून मिळावं अशी आमची नम्राची विनंती आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।